अखिल मांजराई नगर नागरी कृती समितीचं समिती अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली अनोखं आंदोलन। मांजराई नगर परिसरातील अंतर्गत पाईपलाईनचं काम त्वरित चालू करावं या मागणीसाठी महापालिकेची वारी, पाईपांची पालखी आणि मोकळ्या घागरी पालखीत दया करी बा विठ्ठला अशी अर्थ हाक देत वारी महापालिकेच्या दिशेनं मार्गस। अखिल मांजराई नगर नागरी कृती समितीच्या वतीनं समिती अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली मांजराई नगर येथील अंतर्गत पाईपलाईन आणि नळ कनेक्शन मिळावं या मागणीसाठी गेल्या 65 ते 70 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनानं याची योग्य ती दखल घेतली नाही असा घणाघात करत आज अखिल मांजराई नगर नागरी कृती समितीच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात येत आहे। महापालिकेत बसलेले आयुक्त हे साक्षात विठ्ठल तर महापालिका पंढरी आहे असं म्हणत प्रतिकात्मक वारकऱ्यांच्या वेशात सर्व आंदोलकांनी नळ पाईपांची पालखी बनवली, त्यात मोकळा हंडा ठेवला आणि दया करी बा विठ्ठला हे भजन आळवत टाळ मृदंग, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन अशी प्रतिकात्मक पाण्यासाठीची वारी करत ही पालखी घेऊन मांजराई येथील मांजरीनगर झोपडपट्टीमधून ही वारी महापालिकेच्या दिशेनं रवाना झाली। विशेष म्हणजे या वारीतील आंदोलक महिलांनी फेर धरून फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला। भर उन्हात निघालेल्या प्रतिकात्मक दिंडीची दखल घेतली जाणार का आणि महापालिकेत बसलेले काल्पनिक विठ्ठल पाण्यासाठी आलेल्या या भक्त आंदोलकांवर दया दाखवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यानिमित्त अखिल मांजराई नगर कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। अरे कसलं अनोखे आंदोलन चालू आहे? हे पाहण्यासाठी प्रति पंढरपूर यात्रा आहे, परंतु आज प्रशासनाने दुसरं प्रति पंढरपूर यात्रा काढली। हे प्रति पंढरपूर यात्रा पाहण्यासाठी आलेले आहे। प्रशासनाने हे पाहिलेलं आहे, कारण आज 64 दिवस झालेले आहे। पुणे शहरामध्ये महापौर आणि आयुक्त यांना माहिती असताना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना या गरीब मागासवर्गीय लोकांना अंतर्गत बिडाची पाईपलाईन टाकून देण्यास टाळाटाळ करत आहेत आणि काम गेले महिनाभर बंद पाडलेलं आहे। कोणतीही कारण देऊन हे काम चालू केलं जात नाही। त्यामुळं आम्ही वैतागून शेवटी आम्हाला पंढरपूरच्या ऐवजी आमचे आज या महिला गरीब मागासवर्गीय आज आपल्याला पंढरपूरचा विठोबा बनवून आज भेटायला येतात। आमची अपेक्षा आहे त्या विठोबाने आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या समस्या जाणून घ्याव्या। महापालिका दिवस आंदोलन चालू आहे, दररोज 1 तासभर मांजरी बुद्रुक केवळ राजकीय दबावामुळे। जर राजकीय दबावामुळे जर अधिकारी असं वागत असतील तर खरोखर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय। खरंच जर त्यांना प्रशासन आणि आजचे दिन जर वाटत असेल ना तुमच्या पुणे महापालिकेच्या महापौरांचं, तर खऱ्या अर्थाने या भाजप सरकारने ना मुख्यमंत्री महोदयांनी या अधिकारी काम चालू करू देत नाही म्हणजे करण्यासाठी संविधानाचं जी काही चिरफाड होती ते थांबवण्यासाठी जर फडणवीस साहेबांना खरोखर जर ह्याचे जर न्याय वाटला, जर या ठिकाणी लोकांचं चुकतंय अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं अधिकाऱ्यांचं, तर त्यांनी तातडीने त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा त्यांनी हे काम अडवलंय, टाळाटाळ केली आणि म्हणून पंढरीच्या विठ्ठलाला आम्ही साकडं घालतोय की विठ्ठला आता तू पंढरपूरचा हिता आहेस आणि आमच्या सगळ्या समस्यांची दया करी बा विठ्ठला। अशा पद्धतीने आज या महिला टाळ मृदुंग घेऊन वाजत गाजत नाचत डोक्यावर तुळशी घेऊन उन्हातानामध्ये जात आहेत। जर का कुणी या प्रशासनामध्ये या ठिकाणी या वारीमध्ये जर का महिला वर्गाला किंवा कोणालाही जर काही शारीरिक इजा झाली तर त्याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल व्हावे अशी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करतोय। कारण हे प्रशासन एवढं ढिम्म आणि एवढं हलगर्जीपणा करेल या लोकांच्या बाबत पुणे शहरामध्ये हे एवढं पहिलंच आंदोलन आहे की
इतक्या दिवस चालले आणि प्रशासन त्याची दखल घेत नाही. त्यामुळं कृपया दखल घ्यावी. मांजराई देवी नागरिक कृती समितीच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. खर तर दयाकरी बा विठ्ठला असं म्हणत हे वारकऱ्यांची ही दिंडी आहे. पाण्यासाठी ही मोकळ्या घागरीची दिंडी घेऊन हे निघालेत आणि यांच्या नजरेमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त हेच विठ्ठल आहेत आणि दयाकरी बा विठ्ठला असं म्हणून ही दिंडी आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये निघाली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धांत मी शिवराम कांबळे, नमस्कार.